ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दिनांक 15 जानेवारी रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली। निवडणुकीचा कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहनही त्यांनी यावेळेला केलं। पालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जीजी गोदेपुरे, मिताली संचेती, दीपक झिंजाड इत्यादी उपस्थित होते। निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 23 ते 29 डिसेंबर 2025, दिनांक 30 डिसेंबर 2025 सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत नामनिर्देशन अर्जांचं वाटप दाखल करता येणार आहे। 31 डिसेंबर 2025 रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 2 जानेवारी 2026 असून 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्ह नेमून दिली जाणार आहेत। अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होईल आणि त्यानंतर 19 जानेवारीला निवडून आलेल्या उमेदवारांची यादी राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाच्या अनुषंगानं 120 वाहनं उपलब्ध केली आहेत। सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंग सुविधा, विद्युत व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, इंटरनेट आणि संगणक प्रणाली उपलब्धता, चहापान, भोजन व्यवस्था, मतदान जागृती आणि प्रसिद्धी व्यवस्था, मतपत्रिका आणि स्टेशनरी छपाईसाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात आला आहे। महत्त्वपूर्ण उमेदवारांसाठी सूचना अधिसूचना जाहीर देखील करण्यात आली आहे, काय सांगता? महापालिका निवडणुकीची आम्ही पूर्ण तयारी आमची सुरू झालेली आहे, किंबहुना जवळपास संपत आलेली आहे। यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2013 एवढे पोलिंग स्टेशन्स यांची संख्या निश्चित झाली आहे। कालपासून जे नामनिर्देशन पत्र वाटप आणि तो स्वीकार करण्याची प्रोसेस आहे तीही आपण सुरू केला आहे। साधारणतः 12,600 सिव्हिल कर्मचारी, 5,500 पोलीस कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती आपण निवडणूकचे प्लॅनिंगसाठी, निवडणूकचे प्रबंधनसाठी, व्यवस्थापनसाठी आपण करत आहोत। या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरळीत आपण प्रशिक्षण घेणार आहे। त्यामध्ये पहिला प्रशिक्षण 27, 28, 29 तारखेला, दुसरा प्रशिक्षण 5, 6, 7 तारखेला आणि तिसरा प्रशिक्षण मतदान साहित्याचे वाटपाच्या दिवशी होणार आहे। याच्या बरोबरच निवडणूकची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असली पाहिजे, याच्यासाठी आपला आचारसंहिता पथक VST, SST, FST यांच्या गठन आणि यांचा डिप्लॉयमेंट आपण कंप्लीट केलेला आहे। यामध्ये पोलीस डिपार्टमेंट यांची मदतीने आपण प्रत्येक गोष्टीची वर बारीक लक्ष ठेवणार आहे। तसेच आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन जर होत असेल तर त्याच्या विरुद्ध जे आवश्यक कारवाई आहे ते आपण इमिडिएटली करणार आहेत। निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारांना त्यांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना जे विविध दाखले महापालिकेमार्फत लागतात, ज्यामध्ये अनधिकृत बांधकाम न होण्याचा दाखला आहे किंवा शौचालय वापरचा दाखला आहे, महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्टर्ड न होण्याचा दाखला आहे किंवा कुठली थकबाकी नसण्याचा दाखला असतो, हे सगळे दाखले, सगळे कागदपत्र त्यांना एका ठिकाणातून भेटले पाहिजे। याच्यासाठी आपली 9 प्रभाग समित्यांमध्ये एक आणि तसेच मुख्यालयामध्ये असे 10 आपण सिंगल विंडो सिस्टम तयार केला आहे। या सिंगल विंडो सिस्टमचा लाभ जे उमेदवार आहेत ते घेऊ शकतात। याच्या बरोबरच वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी आपण स्वीप ॲक्टिव्हिटीज याचा कॅलेंडर तयार केला आहे आणि आजपासून साधारणतः 13 तारखेपर्यंत प्रतिदिवस कुठली ना कुठली आपण स्वीप ॲक्टिव्हिटी हाती घेत आहोत। यामध्ये प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची मदत घेणे, आपले सिनेमा हॉल्स, आपले ऑडिटोरियम त्यांच्या माध्यमातून सतत नागरिकांना अपील करणे, शाळा महाविद्यालयाचे स्टुडंट्स आणि शिक्षक त्यांची मदतीने त्यांचे घरचे जे वोटर्स आहेत त्यांच्यापर्यंत अपील पोहोचवणे, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये ही माहिती पोहोचवणे, याच्यासाठी सुद्धा आपण सूक्ष्म नियोजन केलेलं आहे। सर, पिंक बूथ देखील असणार आहे या निवडणुकीमध्ये,